लखनराव रोज कामाला जायचे कंपनीमध्ये रोजच्या प्रमाणे. तर एक दिवस ते कामाला गेले आणि त्या दिवशी त्यांना आठवलं की आपल्याला जे डॉक्युमेंट आणायचे होते ते डॉक्युमेंट तर आपण घरीच विसरलो. मग लखनराव दुपारचे आपल्या घराकडे निघाले. घराजवळ आले. घराचा दरवाजा उघडणारच की त्यांचं लक्ष खाली पायरीवर असलेल्या चपलीकडे गेलं. चप्पल अनोळखी होती, लखनरावच्या ओळखीची नव्हती. मग लखनरावने हळूवार दरवाजा लोटला. दरवाजा आतून लावलेला होता. लखनरावच्या डोक्यामध्ये थोडंसं काळं उमटलं. त्याला वाटलं की आपल्या घरामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. सुरुवातीला लखनरावला असं वाटलं की त्यांची जी एक मुलगी आहे, जी आता बिनलग्नाची राहिलेली आहे, तिच्यापेक्षा दुसऱ्या 2 मुली होत्या, त्या दोघींचं लग्न झालं होतं आणि एक राहिली होती. तर लखनरावला वाटलं की आपली मुलगी काहीतरी घरामध्ये कोणासोबत तरी आहे. तर लखनरावला थोडा राग आला आणि लखनरावला हे माहिती होतं की आपल्या घरामध्ये अजून एक दरवाजा आहे, तो दरवाजा आपण उघडू शकतो. एक छोटीशी तिथं कडी आडोशाला केलेली असते आणि थोडंसं असा दरवाजा करून उघडा की तो दरवाजा उघडत होता. लखनराव जातात, दरवाजा उघडतात, घरात जातात, बेडरूममध्ये जाऊन बघतात, तर त्या बेडवर जे यांनी दृश्य पाहिलं ते दृश्य पाहून यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. कारण त्या बेडवर यांची मुलगी नव्हती, तर यांच्या मुलीची आई होती, लखनरावची बायको, जिचं वय 50 वर्ष होतं. आणि तिच्या सोबत एक 28-30 वर्षाचा मुलगा होता. आणि दोघंही विवस्त्र होते आणि दोघंही फुल त्या संभोगाच्या त्या क्रियेमध्ये मग्न झालेले होते. लखनरावने बघितलं. लखनरावचा जो राग आहे तो अनावर गेला. लखनरावने एक मोठी काठी काढली आणि दोघा जणांना बद 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 मारायला सुरुवात केली. आता त्यांचं आरडणं ओरडणं आजूबाजूच्या शेजाऱ्याला ऐकू आलं. शेजारी आले, बघतायत काय झालं काय झालं. लखनराव त्याच्या बायकोच्या केसाला पकडतात, त्या मुलाच्या केसाला पकडतात आणि दोघाही जणांना घराच्या बाहेर ओढत आणतात आणि समाजासमोर फेकून देतात. पूर्ण समाजाच्या अंगामध्ये राग निर्माण होतो आणि पूर्ण समाजातले जे काही लोक आहेत आजूबाजूचे, ते सुद्धा त्यांना मारायला लागतात. आता त्यांना मारणं झाल्याच्या नंतर दोघाही जणांना बांधून टाकतात. बांधल्याच्या नंतर त्यांना विचारतात की कधीपासून आहे, काय नाही, हे सगळं काय विचारपूस चालू होते. आता त्यावेळेस पता लागतो की लखनरावची जी बायको होती ती खूप काही लपून ठेवत होती. आता ती जे लपून ठेवतीये ते लखनरावला अगोदरच माहिती होतं, त्याच्या लेकरांना सुद्धा माहिती होतं, पण ते कन्फर्म माहिती नव्हतं की हां हेच आहे म्हणून. कारण की लखनरावची जी बायको होती ती जरा नाटकखोरच होती. कधी कधी असे नाटकं करायची, दातखिळ्याच बसल्यात, कधी कधी चक्करच आली, कधी कधी पोटच दुखतंय, कधी कधी अशक्तपणाच येतोय, असे खूप जास्त ती नाटकं करायची. आणि लखनरावच्या डोक्यामध्ये एक असंही होतं की त्याची जी बायको होती ती एनी टाईम मोबाईलमध्ये होती. मोबाईलवरती कोणासोबत तरी हसायची बोलायची. पण लखनरावला ते इंग्लिश वाचता येत नव्हतं, तेवढं कळत नव्हतं. त्या कारणामुळं लखनराव त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. आणि जरी विचारलं की तू हसतेस का म्हणून, तर ती एखादा ना एखादा व्हिडिओ लखनरावला दाखवायची जी जोकिंगचा आहे आणि म्हणायची की मी या व्हिडिओमुळे हसले म्हणून. लखनरावच्या डोक्यामध्ये येत होतं माणसं काय तेवढे येडे नसतात. तर ते सगळं सापडल्याच्या नंतर लखनरावची बायको याच्या अगोदर कंप्लिटली 3 महिने गायब होती. आणि ती 3 महिने गायब होती आणि अचानक घरी येते. घरी आल्याच्या नंतर तिचे लेकरं आणि लखनराव तिला विचारतात की तू 3 महिने गायब होती, तू आता आली कशाला? त्या टायमाला लखनरावची बायको म्हणते की मी 3 महिन्याचे गायब होते, मलाच माहिती नव्हतं मी कुठं होते. मी जे घराचं सामान आणण्यासाठी बाजारामध्ये गेले तितकंच मला आठवतंय आणि त्याच्यानंतर मी कुठं होते काय नाही मला काही आठवत नाही. मला काही कळतच नाही मी कुठं होते काय होते. लखनराव तिला विचारतात की अगं तुला माहिती असेल ना, तू अशी गेलीस 3 महिने राहिलीस. आणि लखनराव तिला शोधू लागला 3 महिने, पण ती सापडली नाही कुठंच. कारण की ती जी महिला होती ना, ती महिला जे ही मुलगा हिच्यासोबत सापडला होता हिच्यासोबत पळून गेलेली होती 3 महिने. जोपर्यंत त्यांचं तिकडं मन भरत नाही तोपर्यंत ते परत आले नाही. लखनरावची बायको घरातील पैसे घेऊन सुद्धा गेली होती. मग लखनराव तिला म्हणतात की तू घरातील पैसे घेऊन गेली होती, पैसे कुठे आहेत? तर मग ते मला माहिती नाही, मी पैसे घेऊन गेले नव्हते, साफ खोटं बोलत होते. आता लखनरावपाशी सबूत नव्हते. लेकरांच्या तोंडाकडे पाहून लखनराव गप्प बसले होते. पण 3 महिन्याच्या नंतर जेव्हा ती घरी आली, घरी आल्याच्या नंतर 1 महिना चांगली राहिली आणि 1 महिना चांगलं राहिल्याच्या नंतर ती रंगे हात लखनरावला तिच्या घरामध्ये सापडली. आता याच्यामध्ये आश्चर्यचकित गोष्ट कोणती आहे माहिती आहे? जी लखनरावची बायको आहे ना ती 50 वर्षाची आहे आणि तिला 6 लेकरं आहेत. त्यापैकी 2 मुलीचे लग्न झालेले आहेत आणि त्या दोन्ही मुलीला छोटे छोटे लेकरं होते. या बाईला असं करणं शोभतं का? या बाईनं तसं केलं. आता रंगेहात पकडलं लखनरावने, तिला फारकती दिली, तिला तिच्या बापाच्या घरी पाठवलं.
बापाच्या घरी पाठवलं तर तो बाप पण म्हणतो की मला हिला सांभाळायचं नाही, माझ्या घरी पाठवू नका, तिचा तिकडे जीव घेऊन टाका. आणि जो तिचा प्रियकर आहे तो फक्त याच कामासाठी, तो तिला म्हणला की बाई माझंच मला होईना झालं, 3 महिने आपण राहिलो, झालं का काही, मी तुला नाही नेऊ शकत, माझं काय होत नाही. तर ती महिला त्याच्यासाठी रडते, ती त्याला म्हणते की मी तुझ्यावर प्रेम करते, आणि सगळ्याच्या समोर तुझ्यावर प्रेम करते, प्लीज मला सोडू नको, असं करू नको, तसं करू नको, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. हिचा नवरा चुलीत गेला, हिची 6 लेकरं चुलीत गेले, मायबाप चुलीत गेले, इज्जत चुलीत गेली. हा हिचा प्रियकर जो 30 वर्षाचा आहे, हिच्या अर्ध्या वयाहून खाली आहे, तोच हिच्यासाठी कम्फर्ट आहे आणि चांगला आहे. तर ह्या गोष्टी फार अवघड आहेत. आता त्या माणसाने तिला डिवोर्स दिला, तू कोणीकडे झक मारायची ते मारून घे. आणि लेकरांनी सुद्धा हे केलं की बाई तू आम्हाला पाहिजे नाही, तुझ्यासारखी माय नसलेली बरी. लेकरं काही लहान लहान नाही, सगळे समजदार लेकरं होते. 3 मुलं आणि 3 मुली होत्या. 2 मुलीचे लग्न झाले होते, बाकी 4 जणांचे लग्न राहिले होते. आता त्यांचं किती अवघड आहे समाजामध्ये जगणं. ते बाहेर निघले की सगळे लोक त्यांना म्हणतात की मुलगा आहे, ह्या मुलगा आहे, अशा पद्धतीचं. तर यार एवढं एक्स्ट्रीम लेवलवर करू नये माणसानं, थोडंसं हिशोबात राहिलं पाहिजे आणि काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कसं असतं ना, एक गोष्ट मी सांगतो, लग्नाच्या नंतर जर रिलेशन होत असतील तर ते रिलेशन फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठीच होतात. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. आता याच्यापैकी कसं असतं ना, ते तिथपर्यंत ठेवलं ना, तिथपर्यंत ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रेम, आपुलकीपणा हे काही नसतं. फक्त काय असतं, शारीरिक भूक भागवायची असते. लग्नाच्या नंतर जर रिलेशन झालं तर प्रेमाचा काही रोल नसतो. लोक उगाच त्याला इतकं सिरियसली घेतात की त्याच्यासाठी आपला संसार मोडतात, आपल्या लेकरांना सोडतात आणि असे काळे धंदे करतात. तर प्लीज असं काय करू नका. सांभाळून राहा आणि चांगलं राहा.